सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे बांगलादेशातून। बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून तिथल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना गेल्या 14 तासांपासून भारतात आहेत, तर गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर शेख हसीना यांचं विमान अजूनही आहे। त्यामुळे आता भारताचं टेन्शन मोठं वाढलं आहे। शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्या ढाकाहून यावेळेस आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या। त्यांचं C-130 वाहतूक विमान संध्याकाळी 6 वाजता गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचलं होतं। देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून निघावं लागलं। देश सोडण्यापूर्वी त्यांना देशाला संबोधित करायचं होतं, मात्र रेकॉर्डिंग न झाल्यानं त्यांना बांगलादेशवासियांना संबोधित करता आलं नाहीये। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून बांगलादेशात नागरिकांकडून जोरदार आंदोलन सुरू होतं आणि जणू एक प्रकारचं गृहयुद्धच छेडलं होतं। देशभरात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 300हून अधिक आंदोलकांचा तर 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याचं देखील वृत्त समजत आहे। बांगलादेशमध्ये अराजकता माजली असून तिथल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना या गेल्या 14 तासांपासून भारतात आहेत। गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर शेख हसीना यांचं विमान अजूनही आहे। त्यामुळे आता भारताचं टेन्शन वाढल्याचं बोललं जातंय। शेख हसीना यांनी देश सोडला आणि त्यानंतर त्या ढाकाहून आगरतळा मार्गे भारतात पोहोचल्या आहेत। त्यांचं C-130 वाहतूक विमान संध्याकाळी 6 वाजता गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचलं होतं। देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून निघावं लागलंय। देश सोडण्यापूर्वीच त्यांना देशातील सगळ्याच नागरिकांना संबोधित करायचं होतं, मात्र रेकॉर्डिंग न झाल्यानं त्यांना संबोधित करता आलं नाहीये। बांगलादेशवासियांसोबत बोलता आलं नाहीये। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरून बांगलादेशात खरं तर नागरिकांकडून जोरदार आंदोलन सुरू होतं आणि जणू एक प्रकारचं गृहयुद्धच छेडलं होतं। देशभरात झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक आंदोलकांचा तर 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याचंही समजतंय।